धनु काका म्हणतात काय काय ते माहित नाही, पण हे सगळे माधवजी जानकर, बाळासाहेब, हे ते सगळे लांब लचक यादी आहे, सगळे मान्यवर. मला एक सांगावं, हे एवढे बोलले, मला का बोलवलं मला तेच कळत नाही, काय शिल्लकच ठेवलं नाही. पण एक सांगतो, बाय हार्ट एक सांगतो, जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचारत नाही, जाऊन द्या कॉलेज बस का ऐका एक मिनिट ऐका. मला एक सांगा, इथं जेवढ्या आहेत महिला वडीलधारी लोक येते, एक लक्षात घे, आज आपण बोलतो, ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार? तुम्हाला वाटतंय का ही तुमची काळजी घेणार नाही? अहो, तुमची वडीलधारी लोकांची मुलगी आहे, मित्रांची बहीण आहे, आज तिला नाही मतदान करायचं, कोणाला करायचं? एक सांगतो, तुम्ही जर केलं नाही ना, एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन, मग तिला तिथनं निवडून. पण तसं होत नाही, नीट ऐका. हा नाही तर इथं ना मी येताना बघत होतो, हे सगळं आहे ना कंपाऊंडला अगोदर कुलूप लावलं. तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर, नाही तर इथं बोलले बसा. काय ते जीवाभावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं, कोणासाठी करायचं? आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा. नाही जाऊन कधी मिळणार? काळ्याची पांढरी झाल्यानंतर, जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही. मग आता तिला नाही निवडून दिलं तर माझ्याशी गाठ आहे. तुम्ही पण नाही विचार करत असणार. मग आधी आल्यानंतर काय ठेवलंच नाही. हे रेल्वे लाईन हे कशामुळे होतात? ऐकून घे. हो थांब ते तिथे ऐका ऐक, ते कशामुळे होतात? कशामुळे होतात? ज्या वेळेस एक नियोजन केलं जातं, नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधी वाटप केलं जातं. काय होतं मला सांगा. बीड म्हणजे आज फरक पडला का नाही? मगाशी शेवटी पाणी आम्ही देणार, लक्षात घ्या, तसलं नाही पाणी. फार नीरा देवघर हे जे धरणं आहेत तिथं सपाट जमीन, तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत, तिथनं दादा म्हणजे म्हणाल ना, त्यातनं इथनं पाईपलाईनने इथे. मला सांगा हे कधी होणार? जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो, जेव्हा स्थिर सरकार असतं. तुम्ही त्याच्यात काय करणार? यांचं एक मत पण होत नाही. कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं. एक नेतृत्व तर तुम्ही स्वीकारा. मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही, पण एक सांगतो, अनेक पंतप्रधान जवळनं बघितले. आज मला सांगा, आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचरणात आणले कोणी? गरिबी हटाव देश बचाव. हा बोलणं सोपं, जय जवान जय किसान. माझ्यावरती विश्वास ठेवू नका, पण एक सांगतो, विचार करा ना. तुम्ही सज्ञ ना, तुम्हाला मताचा अधिकार आहे. मग का विचार करत? आज मला सांगा, आज गरिबांच्या
हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस झालं नाही जवानांच्या बाबतीत? तेव्हा आज तुम्ही विचार करा, किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवल्या तुम्ही विचार करा, का आम्ही सांगितलं पाहिजे? आणि एक सांगतो, कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या. तलवार उपसा आता माझ्या नड्यावर नको, पण कधीतरी आणण्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या इथं अंतःकरणाला विचारा, मग तुम्हाला कळेल. शपथ, मला का बोलवलं मला माहित नाही, पण मी आलो. मध्ये ते यायला हेलिकॉप्टर भेटते म्हणलं, कधी ना बसलं तर आपण जाऊ म्हणून आलो मी. असं तुम्हाला वाटत असं मी आलो इच्छा करता, नीट वागा. नका तुम्ही लई लांब लक्षात सगळे भाषणं होत होते, त्यांना बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते. मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा, पण त्यावेळेस पेंग घेऊन देऊ नका सांगतो, नाही तर छायाला मी येणारच तुम्हाला. वाकून नमस्कार करतो पण याची ही प्रजासभा नव्हती, ही विजय सभा होती, लक्षात घ्या. आता काय बोलायचं? छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. एवढंच लक्षात ठेवा नेहमी. काल पण तुमचं होतं, पंकजा काय वेगळी नाही. मुंडेकरांचं अंतःकरणातनं मला अनेक लोकांना त्यांचं कोण नव्हतं, आमचे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं माझं बोट धरायला. त्यावेळेस माझं बोट कधी धरलं, माझ्या गळ्याची शपथ, महाराजांची शपथ तुम्हाला सांगतो. कोणी पण काय म्हणलं ना, प्लीज शपथ सांगतो, तिला देणार नाही काय. मी माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथून निवडून आणतो, मग बघतो तुमचं. सगळेजण हात उंचावरून महाराजांचं स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. भावी खासदार उदयनराजे